पोलीस बतावणी करून 6.5 तोळे वजनाचे 9,75,000 किमतीचे सोन्याचे दागिने फसवणूक करून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. करमाळा पोलीस ठाण्याची कामगिरी. फिर्यादी कौशल्या मोहनराव शेलार वय 68 वर्ष, राहणार धंदा गृहिणी, राहणार गणेशनगर करमाळा, या दिनांक 24/3/26 रोजी 1:30 वाजताच्या सुमारास टमटमने जात असताना त्यांना अडवून 2 मोटरसायकलवरती 4 अनोळखी इस्मानी येऊन आम्ही पोलीस असल्याचं सांगून आमची चेकिंग चालू आहे, आज एका महिलेत चाकू दाखवून लुटलाय, चोरटे दिवसा देखील फिरतायत असं म्हणून त्यातील एका इस्मानं फिर्यादीस तुमच्या हातातील व गळ्यातील सोन्याचे दागिने तुम्ही लगेच काढा, तुमच्या पर्समध्ये ठेवा असं सांगून त्यांच्या पोलीस ओळखपत्र फिर्यादीस दाखवलं. तेव्हा तो इसम पोलीस असल्याचं फिर्यादी यांना वाटल्यानं फिर्यादीने त्यांच्या डाव्या हातातील 2 बांगड्या व पाटली, गळ्यातील सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवा असं फिर्यादीस सांगून फिर्यादीस परत दुसऱ्या एका इस्माने एक पांढरा कागद देऊन त्यामध्ये सर्व दागिने ठेवून पर्समध्ये ठेवण्यास सांगितलं. त्याच इस्माने फिर्यादीस आमची चेकिंग चालू आहे, तुमच्या पर्समध्ये गांजा असल्याचा आम्हाला संशय आहे, तुम्हाला चेक करायचं असं म्हणून फिर्यादीची अचानक पर्स उचलून ते सर्वजण करमाळ्याच्या दिशेनं मोटरसायकलवर बसून पळून गेले. वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने 4 अनोळखी इस्माने पोलीस बतावणी करून चोरून घेऊन गेलेत म्हणून फिर्यादींनी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकामी करमाळा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केलाय. गुन्हा उघडकीस आणण्याकामी पथक मार्गावर असतानाच गोपनीय बातमीदारामार्फत तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या अवलोकनाच्या आधारे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सदरच्या गुन्ह्यातील आरोपी कंबर उर्फ डंबर शाहजहान इराणी वय 45, राहणार श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, अनसेन बरकत अली इराणी वय 20 वर्ष, राहणार भिवंडी, मुंबई, रिजवान खान जमान इराणी, सौढा शब्बीर इराणी, दोघे राहणार करोद, भोपाळ, मध्य प्रदेश, सध्या इराणी गल्ली, परळी, जिल्हा बीड, यातील आरोपी कंबर उर्फ डंबर शाहजहान इराणी वय 45 वर्ष, सध्या इराणी गल्ली, परळी, जिल्हा बीड यास अटक करून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले सोन्याच्या दागिन्याचं निवेदन करून काढून दिल्यानं गुन्ह्यातील गेलेला माल 6.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केलेत. गुन्ह्याचा अधिक तपास चालू असून उर्वरित आरोपी अटक करतायत. नमूद गुन्ह्याचा तपास मनोज अभंग करतायत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्र पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, व्हीएस, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलीस नाईक मनीष पवार, वैभव ठेंगल, हनुमंत भराटे, अर्जुन गोसावी, अमोल रणदिल, अमोल पवार, रविराज गटकुळे यांनी केले.